तर थोड्याच वेळात आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी प्रस्थान होणार आहे आणि गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे याला उपस्थित राहणार आहेत। थोड्याच वेळात हे प्रस्थान होणार आहे। अगदी सर्व वारकऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह आहे आणि थोड्याच वेळात ज्यांचं लक्ष सगळ्या मुक्ताईची पालखी ही पंढरपूरला आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा काही वेळात प्रस्थान सोहळा होणार आहे। या सोहळ्याला मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे। त्यांच्या हस्ते महाआरती देखील या सोहळ्याची पार पडणार आहे आदिशक्ती मुक्ताईची। आणि या सोहळ्याप्रसंगी राज्यभरातील वारकरी संप्रदाय देखील दाखल झालेले आहेत। टाळ मृदुंगाचा गजर देखील सुरू आहे। त्यातच वरुण राजाने देखील हजेरी लावलेली आहे। आपण पाहतोय की कशा प्रकारे हा सोहळा आहे। या सोहळ्याप्रसंगी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। महाराज, काय सांगाल या सोहळ्याप्रसंगी? साहेबांचा हा 318वा पालखी सोहळा आज अत्यंत उत्साहात त्या ठिकाणी प्रस्थान होत आहे। सकाळपासून भाविकांची खूप दाटी भजन कीर्तन या ठिकाणी चालू आहे। वरुण राजा सुद्धा या ठिकाणी प्रसन्न झाला आहे। ढगफुटीसारखा पाऊस 1.5 तासापासून होता, पण भाविकांमध्ये उत्साहात कसोबरी कमी नाही आहे।